विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत विधेयकाची भ्रूण हत्या. विरोधी पक्षांचा समाजसुधारकांच्या विचारांवरती तांडव. पत्रकार परिषदेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. महिला आरक्षणाचा डमरू वाजवून कुणाला फसवताय? महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्येच मंजूर. जुन्या ट्विटची आठवण करून देत संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल. तर फडणवीस अभ्यासू नेते, त्यांना दिल्लीवरनं दबाव असेल, सुळेंची टीका. सुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या डिबेटचं आव्हान देखील स्वीकारलं. 10 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सरकारला महागात पडेल. अजित पवारांच्या विमान अपघातावरनं रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अल निनोचा मोठा तडाखा. हवामान खात्याचा गंभीर इशारा. पाणी टंचाई रोखण्यासाठी जिल्हा स्तरावरती विशेष टीम तैनात करण्याचे आदेश. विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा पावसाचा हाहाकार. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावतीत घरांची पडझड तर परभणीत आंब्याच्या बागा उद्ध्वस्त. तातडीनं पंचनामा करण्याची मागणी. सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोनं 800 रुपयांनी तर चांदी 5000 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,000 तर चांदीचे दर जीएसटीसह 2,62,000 स्थिरावले.